नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. बघा, आजपासून आपण एक नवीन लेक्चर सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल आपण एकदम कव्हर करणार आहे. आणि हे लेक्चर जे असणार आहे एकदम डिटेलमध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही MPSCची तयारी करा, कंबाईनची तयारी करा, सरळ सेवेची तयारी करा, पोलीस भरतीची तयारी करा, कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला हे महत्त्वाचं असणार आहे. आणि याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. आणि याच्या एकदम सविस्तर PDF वगैरे आपण टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथून जाऊन ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून PDF डाउनलोड करू शकता. तर चला, आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाला सुरुवात करतोय. आजचं आपलं हे पहिलं लेक्चर असणार आहे. इथून पुढचे लेक्चर देखील आपण एक प्लेलिस्ट बनवणार आहे आणि त्या प्लेलिस्ट मध्ये सविस्तर लेक्चर आपण टाकणार आहे. सगळे आपण एकदम चॅप्टर वाईज घेणार आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट वगैरे चॅप्टर वाईज सगळ्या गोष्टी क्लिअर होत चालतील. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाला सुरुवात करतोय. त्यातला आपला पहिला चॅप्टर कोणता? तर स्थान, विस्तार, आकार. यामध्ये आपण महाराष्ट्राचे स्थान वगैरे बघणार आहे. बघा, आता महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान कुठे आहे? महाराष्ट्र भारताच्या मध्यवर्ती भागात असून उत्तर दक्षिण भारतात जोडणारी विशाल भूमी आहे. हे आपल्या महाराष्ट्राचे स्थान आहे. बघा, इथे हे भारतामध्ये इथे स्थान आहे महाराष्ट्राचे. सध्याच्या 28 घटक राज्यापैकी एक महत्वाचे राज्य आपले महाराष्ट्र. आणि भूशास्त्रीय दृष्ट्या महाराष्ट्र प्राचीन गोंडवानाचा भाग आहे. कसा? तर प्राचीन गोंडवानाचा भाग आहे. त्यामुळे आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये बेसाल्ट खडक वगैरे आढळतात, ते आपण समोर पॉईंट बघूच. पण लक्षात ठेवा, म्हणजे भूशास्त्रीय दृष्ट्या महाराष्ट्र कसा आहे? तर प्राचीन गोंडवानाचा भाग आहे. भारताच्या पश्चिमेला हे राज्य वसलेले आहे. आपल्याला जर भारताचं स्थान विचारलं तर कशाला महाराष्ट्र स्थान विचारलं तर कुठं? तर भारताच्या पश्चिमेला सांगायचं आहे. हे देखील महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा, आता समोरचा पॉईंट बघा, अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार. हा देखील महत्वाचा आहे. आता थोडक्यात अक्षवृत्त आणि रेखावृत्त बऱ्याच मुलांना कळत नाही. आता बघा, थोडक्यात सांगतो, डिटेल तुम्हाला आपल्याला भारताच्या भूगोलमध्ये बघायचं. इथं फक्त तुम्हाला एक नॉर्मल गोष्ट सांगतो. ही आपली पृथ्वी आहे समजा. एकच मिनिट, सॉरी, समजा आपला एकच मिनिट, एक थोडासा गोल शेप, राऊंडेड शेप हे घेतो. हे बघ, ही समजा एक मिनिट, ही पकडून चला तुम्ही. आपली काय तर पृथ्वी आहे. आणि आपल्या पृथ्वीवरच्या ज्या समजा आडव्या रेषा असतात, या अशा आडव्या रेषा, एक मिनिट, सॉरी, ज्या आपल्या अशा आडव्या रेषा असतात, यांना काय तर अक्षवृत्त म्हणतात. बरं का, अक्षवृत्त लक्षात ठेवा. आणि हे जे आहे आपलं 0 अंश, याला आपण विषुववृत्त म्हणतो. सगळ्यात मोठं अक्षवृत्त विषुववृत्त. आणि हे जे आहेत यांना ज्या उभ्या रेषा असतात त्या यांना रेखावृत्त म्हणतो आपण. मग त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग आता इथं भारत आणि महाराष्ट्र दोन्हीचा बघायचा आपल्याला. भारत आणि महाराष्ट्र चा अक्षवृत्ती विस्तार भारताचा किती आहे? 8,4,28 ते 37,6,53. म्हणजे बघा, भारताचा अक्षवृत्ती विस्तार इथून सुरू होईल. बघा, म्हणजे 8,4 इथून सुरुवात होईल, 8,4,28 ते इथे असेल 37,6,53. कळते का? हा भारताचा काय असणार आहे तर अक्षवृत्ती विस्तार असणार आहे. बघा, म्हणजे 8,4,28 ते 37,6,53 पर्यंत भारताचा अक्षवृत्तीय विस्तार असणार आहे. आणि महाराष्ट्राचं बघितलं जात मग 15°44 ते 22°6, म्हणजे महाराष्ट्राचा असा असणार आहे. बघा, 15°44 ते इथं असणार आहे 22,6. हा काय असणार आहे तर महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार असणार आहे. बघा, त्यामुळे लक्षात ठेवायचंय, भारताचा अक्षवृत्ती विस्तार किती? 8,4,28 ते 37,6,53 पर्यंत. महाराष्ट्र किती? 15°44 ते 22°6 असा. आता रेखावृत्ती विस्तार बघायचं गेलं तर 68,733 ते 97,25,47 हा कशाचा आहे तर रेखावृत्ती विस्तार आहे, पण भारताचा. आता बघा, इथून सुरू होईल ते 68,733 ते आता इथपर्यंत येईल असा 97,25,47. कळतंय का? तर हा भारताचा रेखावृत्ती विस्तार असणार आहे. आणि त्यात जर महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार बघा, आता 72°36 ते 80°54 एवढाच लक्षात ठेवा फक्त तुम्ही. काय तर मग महाराष्ट्राचं कुठून सुरू होईल ते इथून. बघा, असा 72°36 ते इथपर्यंत येईल असा 80°54. बघा, म्हणजे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. हा पॉईंट लक्षात ठेवा. बघा, हे इथं यायला लागला अक्षवृत्ती रेखावृत्ती विस्तार
महाराष्ट्राचा, आणि हे जर संपूर्ण बघितलं आपण बाहेरचा, तर हा आला भारताचा. बघा आल्या, हे लक्षात ठेवाय गोष्टी असं समजून घ्यायचं असतं ते. बघा किती मग अक्षवृत्त विस्तार किती आहे याचा भारताचा. बघा 8 4 28 ते 34 6 53, आणि रेखावृत्ती विस्तार किती आहे 68 7 33 ते 97 25 47, आणि महाराष्ट्राच्या यामध्ये असणार आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्त विस्तार किती आहे मग 15 अंश 44 ते 22 अंश 6, आणि रेखावृत्ती 72 अंश 36 ते 80 अंश 54. हे असं लक्षात ठेवायचं आहे. बघा आपल्याला जर विस्तार जर बघितला आपण, भारताच्या अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तारामधील फरक 29 अंशाचा आहे, आणि महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तारामध्ये 7 अंशाचा फरक आहे. बघा अक्षवृत्ती विस्तारामध्ये किती 7, बघा 22 - 15 7, आणि रेखावृत्ती विस्तारामध्ये किती 8चा फरक. हे बघा लक्षात ठेवा. आणि हा नुकताच कंबाईन ग्रुप बी ला 2026 ला प्रश्न विचारून आलाय की महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार हा अक्षवृत्ती विस्तारापेक्षा अधिक आहे. हा नुकताच कंबाईनला प्रश्न आलाय, त्यामुळे आपल्याला हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. भारतात जर बघितलं आपण, अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार फरक किती आहे सेमच 29 अंशाचा, पण महाराष्ट्रामध्ये अक्षवृत्ती विस्तारामध्ये फरक 7 अंशाचा आणि रेखावृत्ती विस्तारामध्ये फरक आहे 8 अंशाचा. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा. बघा चला समोरचं काय, अक्षवृत्त रेखावृत्त आपल्या मूलभूत संकल्पना बघू. अक्षवृत्त टोटल किती जर मग अक्षवृत्त बघितले आपण, हे कसे असतात, हे असे आडवे असतात, हे अक्षवृत्ती असतात. हे टोटल किती मग एकूण 181 अक्षवृत्ती आहेत. बघा आणि हिच्यावरून आपल्याला काय कळते, अक्षवृत्तावरून तापमान कळते, आणि एकमेकांना काय असतात समांतर असतात. बघा अशी समांतर असतात एकमेकांना, हिच्यावरून आपल्याला तापमान कळते. आणि रेखावृत्त जे आहेत तर 360 रेखावृत्ती आहेत, आणि हे कसे येतात, हे असे उभे आहेत. बघा हे असे उभे येतात, आणि हे टोटल किती एकूण 360 रेखावृत्त येतात. आणि याहून आपल्याला काय करते तर वेळ करते. अक्षवृत्तान तापमान कळते आणि रेखावृत्तान काय करते आपल्याला वेळ करते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं लक्षात ठेवायचं, अक्षवृत्त कसे असतात एकमेकांना समांतर असतात, आणि त्यांची लांबी उत्तरेकडे जाताना किंवा दक्षिणेकडे जाताना काय होते तर कमी कमी होत जाते. लांबी त्यांची काय होणार आहे कमी कमी होत जाणार आहे. आणि रेखावृत्त जर बघितले आपण, हे कसे अर्धवर्तुळाकार आहेत. ओके आलं लक्षात. आता भारताचे स्थान बघा, स्थान हा उत्तर पूर्व गोलार्धात असून आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. भारताचं स्थान कसं आहे उत्तर पूर्व इथे आहे भारत असा. जर आपण बघितलं समजा ही आपली पृथ्वी आहे, हे आपलं विषुववृत्त आहे, तर भारताचं स्थान इथं बघा, थोडक्यात इथं दिले असं, इथं नाही दिलं तर भारताचं उत्तर गोलार्ध असं इथं अक्षवृत्त रेखावृत्त या दरम्यान इथं आपल्या भारताचं स्थान आहे. त्यामुळे उत्तर पूर्व गोलार्धात, उत्तर गोलार्धात पण येते आणि पूर्व ठिकाणी पण येते, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. मग भारताचे स्थान कुठे आहे तर उत्तर पूर्व गोलार्धात असून आशिया खंडाच्या कुठं दक्षिणेस आहे. हे तुम्हाला महत्वाचं ठेवायचं लक्षात. बघा आता बघा कर्कवृत्त आणि भारतीय प्रमाणवेळ हे आपल्याला दोन्ही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. मग भारताची प्रमाणवेळ कुठे आहे तर 82.5 पूर्व रेखावृत्तावरून काय तर भारताची प्रमाणवेळ जाते, लक्षात ठेवा. आणि ते कुठून जाते तर अलाहाबाद शहरामधील मिर्जापूर इथून जाते. अलाहाबाद शहरातील काय मिर्जापूर इथून, ज्याला प्रयागराज जवळ म्हणतो आपण, तिथून जाते. बघा 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. आणि 82.5 पूर्व रेखावृत्त जे आहे टोटल किती तर बघा किती 5 राज्यामधून जाते. हे 82.5 पूर्व रेखावृत्त किती तर 5 राज्यातून जाते. ते 5 राज्य कोणते ते देखील तुम्हाला सांगतो. बघा त्यातलं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश, दुसरं आहे उत्तर छत्तीसगड, लक्षात ठेवा एकदम सांगतो व्यवस्थित. नंतर तिसरं लक्षात ठेवा ओडिसा, चौथं लक्षात ठेवा आंध्र प्रदेश, आणि त्यानंतर लक्षात ठेवा उत्तर प्रदेश. या 5 राज्यातून जाते. बघा ते 82.5 पूर्व रेखावृत्त कोणते तर या 5 राज्यामधून जाते. तुम्हाला लक्षात ठेवायचे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश हे 5 राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा आलं लक्षात. हे किती मग 82.5 पूर्व रेखावृत्त आपली भारताची प्रमाणवेळ कशाने ठरली जाते मग 82.5 पूर्व रेखावृत्तावरून आपली भारताची प्रमाणवेळ ठरली जाते. आणि ती किती 5 राज्यामधून जाते, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश हे सगळे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कर्कवृत्त भारतातील किती 8 राज्यामधून जाते. कर्कवृत्त जर बघितलं आपण हे भारतातील 8 राज्यामधून जाते. आणि ते 8 राज्य कोणते येतात तर त्यासाठी ट्रिक पण सांगतो, पण लक्षात ठेवा राज्य एकदा बघा. गुजरात पहिलं राज्य, दुसरं राजस्थान,
तिसरा आहे मध्य प्रदेश, चौथं छत्तीसगड, पाचवं राज्य आहे आपलं झारखंड, मधून. सहावं राज्य आहे आपलं पश्चिम बंगाल, सातवा आहे त्रिपुरा आणि आठवं राज्य आहे बघा मिझोराम. हे तुम्हाला 8 राज्य लक्षात ठेवायचे. आणि याची ट्रिक काय आहे तर बघा गु रा म छ झा प त्रि मी, म्हणजे फक्त राज्याचा पहिला अक्षर घ्यायचा आपल्याला. त्यानुसार ही ट्रिक आहे. म्हणजे कर्कवृत्त किती 8 राज्यातून जाते. कोणते तर गु रा म छ झा प त्रि मी. सिरियल नुसार एकदम लक्षात राहील तुमचं. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. गु रा म छ झा प त्रि मी. कळते का? ही ट्रिक आहे. हे कर्कवृत्त गेलंय या 8 राज्यातून आणि 82.5 पूर्वरेखावृत्त गेलंय ते 5 राज्यामधून. ते 5 राज्य देखील लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला कशावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या 5 राज्यावर विचारला जाईल ना, त्या 8 राज्यावर विचारला जाईल. कळते का? आणि हे देखील पॉईंट लक्षात ठेवा. संजय राष्ट्रीय उद्यान येथे आपले जे भारतीय प्रमाणवेळ आहे ती आणि कर्कवृत्त आणि रेखावृत्त दोन्ही इथे छेदतात बघा. 82.5 पूर्व रेखावृत्त आणि हे जे कर्कवृत्त 8 राज्यातून जाते, हे दोन्ही जर कुठे छेदत असतील अशा समजा, तर ते संजय राष्ट्रीय उद्यान इथे छेदतात दोन्ही बघा. कर्कवृत्त आणि IST रेषा एकमेकांना छेदतात संजय राष्ट्रीय उद्यानामध्ये. भारताच्या पूर्व पश्चिम वेळेत जवळपास 2 तासाचा फरक आहे बघा. भारताची पूर्व आणि पश्चिम वेळेस जवळपास जर आपण विचार केला तर 1 तास 56 मिनिटाचा फरक आहे. जवळपास म्हणजे 2 तासाचा फरक आहे पूर्व पश्चिम वेळेत जर विचार केला तर. आपण हे पॉईंट देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतात जर विचार केला तर भारतात किती रे फक्त 1 प्रमाण वेळ आहे. कळते का? 1 प्रमाण वेळ आहे. पण आपण जर इतर विचार केला तर रशियामध्ये जवळपास, हा देखील पॉईंट ठेवा, रशियामध्ये जवळपास किती 11 प्रमाण वेळा आहेत. 11 प्रमाण वेळा रशियामध्ये किती तर 11 प्रमाण वेळा आहेत. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. हे तुम्हाला नवीन असेल तर टप जाऊ शकते, कारण की एकदम डिटेलमध्ये सांगतो या गोष्टी आपण. आणि ह्या गोष्टी करायला लागणार आहेत तरच आता इथून पुढे स्पर्धेमध्ये टिकणार आहे बघा आपण. सरळ सेवा भरतीवाल्यांना थोडं टप जाऊ शकतं, MPSC वाल्यांना ह्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी आधीच पाठ येतं बघा. आता क्षेत्रफळाचा विचार करू आपण. जर महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर भारताच्या किती जवळपास 9.36% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. भारताच्या किती 9.36%. बघा महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आणि देशात कितवा क्रमांक लागतो आपल्या महाराष्ट्राचा तर 3रा क्रमांक. 1 नंबरला राजस्थान येते, 2 नंबरला मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आपला महाराष्ट्र येते. सगळे पॉईंट आपण समोर बघणारचे. भारतात क्षेत्रफळ किती आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. आणि जगात भारताचा कितवा तर 7वा क्रमांक लागतो बघा. भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. आता इतर 7 देश कोणते आहेत मग आपण जर बघितलं तर त्यामध्ये आता तुम्हाला बघा 7 देश सांगतो क्षेत्रफळानुसार. पहिला येते आणि देखील ट्रिक देखील सांगतो. पहिला येते रशिया, ओके. दुसरा कॅनडा, पहिला रशिया, दुसरा कॅनडा, तिसरा येते चीन, चौथा येते अमेरिका, पाचवा येते ब्राझील, सहावा येते ऑस्ट्रेलिया आणि 7वा येते आपला भारत. बघा क्षेत्रफळामध्ये जगात भारताचा 7वा क्रमांक आहे. तर मग रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत. मग भारताचा क्रमांक किती आहे तर 7वा. सगळ्यात मोठा केंद्र आपलं क्षेत्रफळानुसार देश कोणता आहे मग तर रशिया आहे. तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा. भारताचा क्रमांक 7वा. आणि जगाच्या किती जवळपास 2.42% क्षेत्र आपल्या भारताने व्यापलेलं आहे जगाच्या. पण हिच्यात जर एक पॉईंट विचारला तुम्हाला पृथ्वीच्या, म्हणजे कसं माहितीये का पृथ्वीच्या, तर पृथ्वीच्या टोटल जर विचार केला तर 0.57% सांगायचं तुम्हाला. आणि हे जर जगाच्या 2.42% म्हणजे काय जर फक्त जिथं राहू शकता क्षेत्रफळ म्हणजे जिथं पाणी नाहीये फक्त क्षेत्रफळ, त्यानुसार हे 2.42% सांगितलं. पृथ्वीच्या म्हणजे सगळं पाण्याचा वगैरे एरिया सगळं पकडून फक्त 0.57% क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे. महाराष्ट्र लोकसंख्येत दुसरा आणि क्षेत्रफळात तिसरा. लक्षात ठेवा, लोकसंख्येत पहिला आहे UP आणि दुसरा आहे महाराष्ट्र आणि क्षेत्रफळात आपला महाराष्ट्र तिसरा आहे.
बाकी क्षेत्रफळानुसार राज्य बघून घ्या आता. 1 नंबरला येते राजस्थान, ज्यानं भारताच्या 10.41% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. 2 नंबर येते मध्य प्रदेश 9.37% आणि 3 नंबर येते आपलं महाराष्ट्र, ज्याने 9.36%. हा पॉईंट तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे. 9.36% क्षेत्र व्यापलेले आहे भारताच्या. आणि नंतर येते चौथा उत्तर प्रदेश आणि 5वा गुजरात. बघा, हा देखील पॉईंट तुम्हाला सगळा महत्वाचा डिटेलमध्ये लक्षात ठेवायचा आहे. आता समोर बघू काय, विस्तार आणि सागरी किनारा बघू आपण. म्हणजे महाराष्ट्राचा विस्तार वगैरे आणि सागरी किनारा सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघू. बघा आता, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, तर 800 किलोमीटर आहे. आणि उत्तर दक्षिण लांबी म्हणजे थोडक्यात जर आपण समजा महाराष्ट्राचा असा मॅप काढा, एवढा व्यवस्थित नाही समजा, पण थोडक्यात पकडून चला, महाराष्ट्र पकडा तुम्ही, याला तर काय दुसरा काही पकडू नका. ही महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती, तर 800. आणि अशी उत्तर दक्षिण लांबी किती मग, तर 700 किलोमीटर आहे. हे तुम्ही आता पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्र जुन्या आकडेवारीनुसार बघितलं आपण तर समुद्र किनारा किती, तर 720 किलोमीटरचा लाभलेला होता. आता नवीन मोजणी केली त्याच्यानुसार 877.97 किलोमीटर नवीन सागरी किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला. नवीन किती, तर 877.97. आणि जुना आपला किती होता, तर 720 किलोमीटरचा हा समुद्र किनारा. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि सर्वाधिक समुद्र किनारा रत्नागिरी लाभलेला आहे आणि सर्वात कमी ठाणे जिल्ह्याला. हा देखील तुम्ही पॉईंट एकदम डिटेलमध्ये आहे, लक्षात ठेवून घ्या. बघा, याच्यात जर सांगायचं म्हणलं तर आता रत्नागिरी सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील सगळ्यात कमी किंवा जास्त नुसार राज्य मी जिल्हे सांगतो तुम्हाला. सर्वाधिक लाभलेला आहे रत्नागिरी. बघा, सर्वाधिक समुद्र किनारा महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीला. त्याच्यानंतर येते रायगडला. बघा, तुम्ही फक्त लक्षात ठेवा 2-3 जिल्हे बरं का. पहिले तुम्ही सगळ्यात जास्त रत्नागिरी आणि सर्वात कमी ठाणे जरी ठेवलं तर सफिशियंट झालं, पण तरी पण एक माहितीसाठी सांगतोय. रत्नागिरी सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर रायगड, त्याच्यानंतर मग सिंधुदुर्ग याला लागलेला आहे. त्याच्यानंतर लागलेला आहे आपली बृहन्मुंबई. त्याच्यानंतर 5 येईल आपलं पालघर आणि नंतर येईल 5 पालघर झालं की 6 नंबर आपले म्हणजे ठाणे. हिच्यात जे आहे ना, तर दोन्ही शहर एकत्र करून सांगलीला आहे. 4 नंबर त्याच्यामुळे येते बरं का. 5 नंबर ठाणे, आपलं 5 नंबर पालघर आणि 6 नंबर ठाणे. सर्वात कमी कशाला मग, तर ठाण्याला लाभलेला आहे फक्त 25 किलोमीटर समुद्र किनारा. ही आकडेवारी देखील जुनीच आहे आणि 237. नवीन जिल्हा वाईज आकडेवारी प्रसिद्ध झाली नाही, पण हे लक्षात ठेवायचं तुम्ही. महाराष्ट्रात समुद्र किनारा किती नवीन आता 877.97. आणि सगळ्यात जास्त याच्यात हे क्रम हेच राहणार, फक्त आकडेवारी चेंज होईल. बाकी क्रम सगळ्यात जास्त लागल्यानुसार हाच राहणार. रत्नागिरी सगळ्यात जास्त, सगळ्यात कमी ठाणे, नंतर रायगड, सिंधुदुर्ग, बृहन्मुंबई, पालघर. हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण आता. आता आपला महाराष्ट्र राज्याचा समजा आकार जर बघितला तर महाराष्ट्र राज्याचा आकार कसा आहे, तर त्रिकोणाकृती, फक्त उलटा त्रिकोण आहे. आणि पाया कोकणात आणि शिरोबिंदू गोंदियाकडे आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. महाराष्ट्राचा आकार कसा आहे, त्रिकोणाकृती, उलटा त्रिकोण, फक्त पाया कुठे आहे, कोकणात आणि शिरोबिंदू गोंदियाकडे. आता प्रमुख शहर बघा, राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आहे आणि सांस्कृतिक राजधानी कोणती, तर पुणे आहे. सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे, तर अहिल्यानगर आहे बघा. आणि सर्वात लहान कोणता आहे, मुंबई शहर आहे आपला. सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातला, अहिल्यानगर. तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे. बघा, आता तुम्हाला एक पॉईंट एकदा एक थोडा विश्लेषण करून सांगतो. भारतात सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य तर बघितले आपण. आपला महाराष्ट्र किती नंबर येतो, तर 3 नंबर येतो. पहिले तर राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश आणि तिसरा आपला महाराष्ट्र. लोकसंख्येनुसार देखील बघितलं आपण दुसरा क्रमांक लागतो. आता सर्वाधिक कमी क्षेत्रफळाचे, भारतामध्ये सर्वाधिक कमी क्षेत्रफळाचं राज्य कोणतं आहे रे, तर सर्वात कमी क्षेत्रफळाचं राज्य येते आपलं 1 नंबरला येते गोवा. आणि 2 नंबरला कोणतं येते, तर 2 नंबरला येते आपलं सिक्कीम. हे देखील तुम्हाला विचारू शकतात. भारतात सर्वाधिक कमी क्षेत्रफळाचं पहिलं राज्य सोडून तुम्हाला दुसरं विचारू शकतात. कोणतं सांगायचंय मग तुम्हाला, तर सिक्कीम. सर्वाधिक क्षेत्रफळाचा केंद्रशासित प्रदेश बघा कसा, सर्वाधिक क्षेत्रफळाचा केंद्रशासित प्रदेश कोणता 1 नंबरला येईल सांगा, तर 1 नंबरला येईल, 1 मिनिट सॉरी, 1 नंबरला येईल आपला लडाख. 1 नंबरला येईल लडाख. 2 नंबरला येईल जम्मू अँड काश्मीर. आणि सर्वाधिक कमी क्षेत्रफळाचा केंद्रशासित प्रदेश त्यामध्ये कोणतं येईल मग, तर यामध्ये लक्षद्वीप बेट येतात. लक्षद्वीप बेट समूह येते यामध्ये.
सर्वाधिक कमी क्षेत्रफळाचा केंद्रशासित प्रदेश कोणता येईल मग त्यामध्ये? तर लक्षद्वीप बेट समूह येईल बघा त्यामध्ये. हा देखील तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता भारतात सर्वाधिक एक मिनिट पुढे हेच घेतो मी, इथे थोडीशी जागा पाहिजे होती, बट ठीक आहे जाऊ दे चला. सर्वाधिक भारताचं जर आपण भारतामध्ये हे पॉईंट बघणारच आहे, पण इथे काय सांगतोय मी जस्ट नॉर्मल कानावर पडून जाऊ म्हणून. भारतात आपल्या सर्वाधिक जर बघितलं आपण तर पहिलं भारतातील मोठा जिल्हा सर्वात कोण सांगेल भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ते? तर त्याचं नाव काय आहे? तर कच्छ. लक्षात ठेवा, कच्छ गुजरात मधला आहे ते. आणि भारतातील सर्वात लहान जिल्हा हा सर्वात मोठा आहे गुजरात मधला कच्छ, आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे ते? तर मग माहे येते. माहे पुदुच्चेरी मधला येते बघा, थोडं ते मिस्टेक होती, पुदुच्चेरी मधला. लक्षात ठेवा. चला आता समोरच्या पॉईंट कडे जाऊ. आता प्रशासकीय बदल कसा झालाय बघा. महाराष्ट्र निर्मिती कधी झाली? 1960 ला, आणि आता 2024 पर्यंत महाराष्ट्रामध्ये कसा बदल होत गेले? 1960 ला किती महसूल विभाग होते? 4. आता किती आहेत? 6. जिल्हे किती होते? 26. आता किती आहे? 36. तालुके होते 229. आता तालुके झाले 355 प्लस 3. जिल्हा परिषद किती होत्या? 25. आता किती झाल्या? तर 34. नगरपालिका किती होत्या? तर 219. आता किती? 246 होत्या. आणि महानगरपालिका तेव्हा 3च होत्या, आता 29 झाल्या. हा देखील तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता किती झाले महानगरपालिका? टोटल 29. हे पॉईंट देखील लक्षात ठेवत चला. ओके, चला आता समोरचा पॉईंट बघू. आता महाराष्ट्राची काही गौरवशाली प्रगती म्हणून आपण बघू. अटल सेतू बघा, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी ते नावाशेवा हे देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये. भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईत आहे आपल्या. रामसर स्थळे 3 आहेत बघा, नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी, हे 3 आहेत. आता नावात बदल झालाय. म्हणजे बघा, औरंगाबादचं संभाजीनगर झालंय, उस्मानाबादचं धाराशिव झालंय, आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झालंय. हे 3 नावामध्ये बदल झाले, ते देखील तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता पहिले गाव बघा काही महत्वाचे. पहिले पुस्तकाचं गाव कोणतं आहे? तर बघा भिलार आहे. पहिले डिजिटल गाव हरिसाल अमरावती. सौर गाव मानेची वाडी सातारा. फुलाचे गाव कोणतं आहे? पारपोळी सिंधुदुर्ग. मधाचे गाव कोणतं आहे? तर मांगर सातारा मधले. आणि आधार गाव कोणतं आहे? टेंबली नंदुरबार मधलं बघा. आता फुलांचं गाव, आपलं फुलांचं गाव बघा, हे फुलपाखराचं आहे पारपोळी. पण आपण जर बघितलं फुलांचे गाव, एकच मिनिट थांबा, एक काम करू, आपण व्यवस्थित लिहूनच घेऊ. आता बघा, पहिले कॅशलेस गाव देखील लक्षात ठेवा. कॅशलेस गाव कोणतं आहे पहिलं? मग धसई. कुठलं बघा आहे? हे ठाणे मधलं आहे. हे देखील पॉईंट लक्षात ठेवा. पहिलं कॅशलेस गाव कोणतं? मग धसई, ठाणे मधलं. त्याच्यानंतर आपण कोणतं बघितलं? आपण पुस्तकांचे देखील बघितलं भिलार. पहिले कवितांचं बघितलं आपण? नाही. पहिले बघा कवितांचे गाव, पहिले कवितांचे गाव देखील लक्षात ठेवा. कोणतं ठेवायचं मग तुम्हाला? उभा दांडा. पहिले कवितांचे गाव आहे उभा दांडा. आणि हे कोणत्या याच्यातलं आहे? तर सिंधुदुर्ग मधले बघा, सिंधुदुर्ग मधले. पहिलं काय आहे? ते कवितांचे गाव. तुम्ही पॉईंट कुठेतरी लिहून घ्यायचे आहे ते. त्याच्यानंतर बघितलं आपण पहिले सौरग्राम देखील बघितलं आपण. डिजिटल गाव बघितलं आपण हरिसाल अमरावती. त्याच्यानंतर पहिले मधाचे गाव बघितलं आपण मांगर सातारा. पहिले आपण फळांचे गाव बघू. आता काय? तर पहिले फळांचे गाव, हे कोणतं आहे पहिले फळांचं गाव? तर हे आहे आपलं धुमाळवाडी. पहिले फळांचं गाव आहे धुमाळवाडी. आणि हे कोणत्या इथलं मध्ये आहे? साताऱ्यामधलं जे आहे पण सातारा. हे काय? तर पहिले फळांचे गाव आहे. पहिले आता वायफाय गाव बघा, पहिले वायफाय गाव. तर हे कोणतं आहे? तर हे कापडगाव. हे कोणतं? रत्नागिरी मधलं. हे काय? तर पहिले वायफाय गाव कोणतं? कापडगाव. पहिले नाचणीचे गाव कुसुंबी सातारा बघा. पहिले नाचणीचे गाव कोणतं आहे? ते कुसुंबी. कुठं आहे? साताऱ्यामध्ये.
बघा रे, सगळं स्लो वाटत आहे तुम्हाला, पण एकदम डिटेलमध्ये चालू आहे सगळं. त्यामुळे तुम्ही सगळे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा, चला समोर जाऊ आपण आता. बघा काय केलं माहिती आहे का आपण आता. हा पहिला निस्ता स्थान विस्तार आकार, यामध्ये आपण महाराष्ट्राचे स्थान आणि काही इतर महत्वाचे पॉईंट बघितले. यामध्ये तुम्हाला फक्त अक्षरवृत्त, रेखावृत्त या गोष्टी समजल्या असतील, महाराष्ट्र स्थान वगैरे. बाकी तुम्हाला काही गोष्टी आपण भारताच्या भूगोलामध्ये पण डिटेल घेऊ रे. भारताच्या भूगोलामध्ये काही अक्षरवृत्त, रेखावृत्त किंवा इतर पॉईंट असतील ते भारताच्या भूगोलामध्ये आपण डिटेल घेऊ. पण इथे ज्या गोष्टी सांगितल्या आहेत या गोष्टी एकदम तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आपण आता दुसरा चॅप्टर घेऊ, राजकीय भूगोल. बरं का, राजकीय भूगोल, ज्यामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहे आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळानुसार जिल्हे वगैरे वगैरे, ज्या प्रशासकीय विभाग, कोणत्या प्रशासकीय विभागात कोणते जिल्हे आहेत, किती तालुके आहेत वगैरे, ज्या गोष्टी आहेत, कोणत्या जिल्ह्या शेजारी कोणता जिल्हा आहे वगैरे, सगळ्या गोष्टी आपण तिथे बघून घेऊ. जिल्हा निर्मिती असेल, विभाग निर्मिती असेल, या सगळ्या गोष्टी आपण आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघू. इथे फक्त आपण काय घेतलंय, महाराष्ट्र स्थान कुठे, काय संपूर्ण डिटेल माहिती याविषयी बघितले. धन्यवाद. आणि पीडीएफ साठी टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो, ते जॉईन करा आणि तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता.